पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेनंतर राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या सुरक्षिततेचा विषय चव्हाट्यावर आलाय। काही बस स्थानकांवर प्रवाशाची सुरक्षितता रामभरोसे असल्याचं समोर आलंय, तर राज्यातील काही बस स्थानकांच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि बंद पडलेल्या बसेसचा गैरवापर होत असल्याचेही निदर्शनास आले। याच पार्श्वभूमीवर धुळे बस स्थानकावर नजर मारली असता सुरक्षा यंत्रणा आहे, परंतु ते ढिसाळ असल्याचे निदर्शनास आले। वास्तविक धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक हे केवळ जिल्ह्याचेच मुख्य केंद्र नसून जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यातील प्रवाशांचीही येथे वर्दळ असते। त्यामुळे कायमच हे बसस्थानक गजबजलेले दिसते। याशिवाय धुळे शहर आणि देवपूर वगळता तालुक्यात अन्यत्र कुठेही बस स्थानक नाहीत। शिवाय ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडणारी ही मुख्य वाहिनी आहे। त्यामुळे सकाळी लवकर या स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसची संख्या आणि रात्री मुक्कामी राहणाऱ्या बसेसची संख्या हा देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्याचा विषय आहे। बस स्थानकाला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत बसेस उभ्या केल्या जातात। सभोवतालचे वातावरण आणि बदलणारी सामाजिक परिस्थिती विचारात घेता केव्हा कुठे कोणती घटना घडेल हे सांगता येणारे नाही। पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वारगेट सारख्या अति गजबजणाऱ्या स्थानकात एका प्रवासी तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला। पुन्हा कुठे स्वारगेटच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे। झेप मराठी मीडिया ग्रुपने धुळे बस स्थानकाच्या सुरक्षिततेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आगार प्रमुखांनी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास अथवा प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला। त्यांच्याकडून मिळालेल्या त्रोटक माहिती अनुसार बस स्थानकाच्या पुढील भागात 9 आणि मागच्या बाजूला 7 सुरक्षा रक्षक वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये कार्यरत आहेत, तर मुख्य बस स्थानकात पोलीस चौकी असून त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले। आम्ही याबाबतची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता एका खासगी कंपनीला सुरक्षिततेचा ठेका देण्यात आलाय। त्या सुरक्षा रक्षकांना ड्रेस कोडही देण्यात आलाय, परंतु त्यांचे पाहिजे तेवढे प्रभावी काम आढळून येत नाही। आमच्या प्रतिनिधीने बस स्थानकात फेरफटका मारला असता पोलीस मदत केंद्रात पोलीस कर्मचारी आढळून आले नाहीत। बऱ्याचदा अशीच परिस्थिती असल्याची चर्चा ऐकायला मिळाली। एकूणच काय तर प्रवाशांच्या सेवेसाठी किंवा सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय असे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारे राज्य परिवहन महामंडळ असो की पोलीस प्रशासन यांना यापुढे अधिक सतर्क राहावे लागेल। धुळे बस स्थानकाच्या परिसरातील सुरक्षा यंत्रणा देखील अधिक सतर्क करावी लागेल, एवढंच। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, स्पेशल रिपोर्ट झेप मराठी। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।